नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया रेल्वे भरतीविषयीचे आजचे आपले सायन्स विषयातील काही प्रश्न। तर आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रिसिटी। तर सगळ्यात आधी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारा। तर याचे वहन कसे होते? तर सपोज पावसाळ्यात पाऊस डोंगरावर पडल्यावर डोंगरावरून पायथ्याकडे पाणी वाहत असते, म्हणजे त्याला आपण पाण्याचे वहन असे म्हणू, है ना। त्यानंतर आपल्या सभोवताली वातावरणात हवा फिरत असते। हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते। जिकडे कमी हवा असेल त्या दृष्टीने त्या वेने हवा वाहत असते। एखाद्या थंड सळईला जर आपण टोक हातात पकडून दुसरे टोक जर आगीत पकडले तर ती सळई उष्णतेकडून आपल्या हाताकडे येते, म्हणजे उष्णता ही वहन करत असते। तर बघा, हे सगळं काय आहे, तर यालाच आपण वहन असे म्हणू, म्हणजे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे ट्रॅव्हल करणे म्हणजे वहन करणे। तर तसेच विद्युतधारा सुद्धा वहन करत असते। आता विद्युतधारा म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थातून विद्युतचे वहन होते, म्हणजे त्या पदार्थाचे नेमके काय होते? तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की प्रत्येक पदार्थ आणि सूक्ष्म अणुनी बनलेला असतो। प्रत्येक पदार्थ हा एलिमेंटनी बनलेला असतो। आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक मेटल हा इलेक्ट्रिसिटी सुवाहक आहे, म्हणजे विद्युत सुवाहक आहे। विद्युतला कंडक्ट करू शकतो, वाहून नेऊ शकतो। आणि मेटलची ही प्रॉपर्टी सुद्धा आपण म्हणतो। मेटलच्या प्रॉपर्टी काय आहे? तर कंडक्टिव्हिटी, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, लस्टरस म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो। त्यानंतर तारेमध्ये त्याचं कन्व्हर्शन आपण करू शकतो। त्यानंतर हीट वाहून नेण्याचे कामसुद्धा मेटल करतात। मग आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मेटलची गरज आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी आपण जास्तीत जास्त मेटलचा उपयोग करत असतो। तर बघा, अणूंची रचना जर आपण अभ्यासली तर अणूंमध्ये काही प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉनसुद्धा असतात। तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की इलेक्ट्रॉन्स हेच इलेक्ट्रिसिटी वाहून नेत असतात। इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच इलेक्ट्रिसिटीला वाहून नेण्यासाठी कारणीभूत असते। तर इलेक्ट्रॉन्स हे जे काही ऑर्बिटमध्ये, म्हणजेच आपण जर एखादा एलिमेंट बघितला तर एलिमेंटला आउटर कक्षा असतात। तर त्या कक्षामध्ये एकूण कुठेही एलिमेंटला एक कक्षा असू शकते, 2 कक्षा असू शकते, 3 कक्षा असू शकते। तर त्यांच्या कक्षामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, म्हणजेच त्यांना स्टॅबिलिटी असते। दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, आणि 18 जर नसतील तर 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे। जर त्यांच्याकडे 1 किंवा 2 किंवा 4 असे इलेक्ट्रॉन जर कमी असतील तर अशा वेळेस ते काय करतात? इलेक्ट्रॉन्स लॉस करत असतात। म्हणूनच तो इलेक्ट्रॉन काय करतो? दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत कंपाऊंड बनवण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा वेळी ते इलेक्ट्रॉन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जर ट्रॅव्हल करतात तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होण्याची शक्यता असते। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। बघा, व्होल्ट मीटर वापरून काय मोजले जाते? तर व्होल्ट मीटर हे एक इलेक्ट्रिसिटीचे मेजरिंग युनिट आपण म्हणू शकतो। तर बघा, व्होल्ट मीटरसाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। सर्किटमधील विद्युत प्रवाह आपण मेजर करतो, त्यानंतर सर्किटमधील व्होल्टेज आपण मेजर करत असतो, रेजिस्टरवरील व्होल्टेज आपण मेजर करत असतो, किंवा रेजिस्टरने दिलेला रेजिस्टन्स आपण मेजर करत असतो। तर पहिली गोष्ट, रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिसिटीला, करंटला ब्रेकडाऊन करण्याची, करंटची पॉवर कमी करण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर मग बघूया याचे उत्तर। तर याचे बरोबर उत्तर आहे रेजिस्टरवरील व्होल्टेज। व्होल्ट मीटर हा रेजिस्टरवरील व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण वापरत असतो। आता व्होल्ट मीटर काय आहे? तर रेजिस्टन्स म्हणजे काय? तर विभवांतर, विभवांतर मोजण्याचे एककास काय म्हणू शकतो आपण? व्होल्ट मीटर। व्होल्ट व्ही अक्षराने दर्शवतात। व्होल्ट मीटर जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण व्ही ने डिनोट करत असतो। ओके। तर अलेक्झांड्रो व्होल्ट शास्त्रज्ञाच्या नावावरून व्होल्ट हे नाव दिले गेले। एक शास्त्रज्ञ होते, त्यांचे नाव होते अलेक्झांड्रो व्होल्टा, आणि त्यांच्या नावावरून हे व्होल्ट असे नाव याला पडलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, चांगल्या हीटरमध्ये वापरल्या रिकामी जागा फ्यूज वायर वारंवार जळतो।
बघा, जास्त लांबीची फ्यूज वायर वापरण्याचा सल्ला दिला जातो. कमी त्रिज्या, कमी लांबी की जास्त त्रिज्या? तुम्हाला माहिती असेल, फ्यूज वायर हा कुठल्याही एका मेटलपासून बनलेला असतो. कॉपरची एक बारीक वायर असते आणि आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रिकची पॉवर कमी जास्त झाली तर फ्यूज वायर ऑटोमॅटिक तुटून जातो किंवा त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते, म्हणजे तो विघटन त्याचे होत असते. तर त्यामुळे आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटीची पॉवर ही एकसारखी राहण्यासाठी आपल्याला मदत होते. खूप जास्त पॉवर जर झाली तर ऑटोमॅटिक आपल्या घरातली इलेक्ट्रिसिटी बंद होऊन जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रिकल वस्तू आहे जसे की फ्रीज, वॉशिंग मशीन, TV, तर यांचं नुकसान होणार नाही. म्हणूनच फ्यूज तार ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर यासाठी आपल्याला जर चांगल्या हीटरमध्ये वापरल्यास फ्यूज वायर जर वारंवार जळत असेल तर त्यासाठी कुठली वायर वापरायला पाहिजे? ती जास्त लांबीची फ्यूज वायर वापरण्याचा सल्ला दिला जातो. कमी त्रिज्येची वायर वापरायला पाहिजे, कमी लांबीची की जास्त त्रिज्या असलेली? तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे जास्त त्रिज्या असलेली फ्यूज वायर जर आपण वापरली तर ती जळणार नाही. त्यानंतर आहे दिलेल्या धातूच्या तारेची विद्युत प्रतिरोधकता रिकामी जागा यावर अवलंबून असते. धातू, आता प्रत्येक धातू हा यांची विद्युत प्रतिरोधकता वेगवेगळी असते. विद्युत वाहकता ही वेगवेगळी असते. तर यामध्ये आता कुठला धातू दिलेला आहे आणि त्याची प्रतिरोधकता कशावर अवलंबून असेल? तर तिच्या लांबीवर, तिची जाडी किंवा तिचा आकार किंवा पदार्थाचे स्वरूप यावर अवलंबून असेल. तर बरोबर उत्तर आहे पदार्थाचे स्वरूप यावर अवलंबून असेल. प्रत्येक धातूची कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याची क्षमता ही वेगळी वेगळी असते. म्हणून प्रत्येक पदार्थाचे स्वरूप यावर ही विद्युत प्रतिरोधकता अवलंबून असणार आहे. त्यानंतर आहे दोन उपकरणे दोन बिंदूमध्ये, उदाहरणार्थ A आणि B मध्ये समांतर जोडली आहेत. दोन्ही बिंदूमध्ये समान राहणारे भौतिक प्रमाण म्हणजे काय? तर A पासून B मध्ये, A पासून तर B पर्यंत एक वायर जोडलेली आहे आणि समांतर ती जोडलेली आहे. तर यांच्यामध्ये दोन बिंदूमध्ये समान राहणारे भौतिक प्रमाण म्हणजे काय? तर विद्युतधारा, व्होल्टेज, प्रतिकार यापैकी एकही नाही. तर याला आपण व्होल्टेज असे म्हणू. म्हणजे A पासून B बिंदूपर्यंत जर इलेक्ट्रिसिटी वाहून जात आहे तर त्याला भौतिक प्रमाणाला आपण व्होल्टेज असे म्हणू. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्युत ऊर्जेचे एकक असे देखील व्यक्त करता येते. बघा, विद्युत ऊर्जेचे काही एकक आहे, त्याला आपण कुलॉम्ब म्हणू, व्होल्ट आहे, एम्पियर आहे, असे काही विद्युत ऊर्जेचे एकक आहे. तर आपण याला काय म्हणू? व्होल्ट एम्पियर, किलोवॅट तास, वॅट सेकंद किंवा जूल सेकंद? तर याला बरोबर उत्तर आहे किलोवॅट तास. किलोवॅट तास सुद्धा आपण विद्युत ऊर्जेचे एकक असे संबोधू शकतो. त्यानंतर आहे जर विद्युतधारा दुप्पट केली तर किती जास्त उष्णता निर्माण होईल? विद्युतधारा जर आपण वाढवली तर उष्णता किती निर्माण होईल? मूळ प्रमाणाच्या दुप्पट होईल, मूळ प्रमाणाच्या तिप्पट होईल, मूळ प्रमाणाच्या 4 ते व्होल्टेज दर्शवते. व्होल्टेज, ओके. व्होल्टेज कमी जास्त होत असते ना आपल्याकडे, लाईटचा एकदम प्रकाश वाढतो, एकदम प्रकाश कमी होतो, तर त्याला आपण म्हणतो ना व्होल्टेज वाढले. आपल्याकडे आता व्होल्टेज खूप वाढलेले आहे. तर त्यामुळे मगाशीच मी म्हटलं की जर व्होल्टेज वाढले तर ऑटोमॅटिक जी फ्यूज तार आहे ती आपली मेल्ट होत असते, वितळून जाते. म्हणजे त्यामुळे आपल्या घरातील जे काही इलेक्ट्रिक साधने आहे ते जळत नाही किंवा त्याचे काही नुकसान होत नाही. तर बघा, इथे काय म्हटलेले, खालीलपैकी कोणते व्होल्टेज दर्शवते? व्होल्टेज दर्शवण्यासाठी काय यूज केले जाते? तर केलेले काम भागेला वर्तमान गुणेला वेळ. ब आहे केलेले काम गुणेला शुल्क. क आहे केलेले काम गुणेला वेळ भागेला वर्तमान. ड आहे केलेले काम गुणेला शुल्क गुणेला वेळ. तर बरोबर उत्तर आहे केलेले काम भागेला वर्तमान गुणेला वेळ. तर व्होल्टेज दर्शवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागतो. किती काम केले भागेला वर्तमान गुणेला वेळ. घरात वीज वापर कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपकरणे खरेदी करावे? बघा, आपल्या घरामध्ये खूप जास्त इलेक्ट्रिक युटेन्सिल्स असू शकतात, इलेक्ट्रिकल ऑब्जेक्ट्स असतात. म्हणजे जसे की फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, तर यांना खूप जास्त इलेक्ट्रिसिटी लागते. सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी आपण AC यूज करू शकतो. सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी लागत असते AC तर असे काही उपकरणे आहेत की ते खूप जास्त इलेक्ट्रिसिटी यूज करतात. म्हणून
जर आपल्याला घरामध्ये कमी वीज वापरायची आहे तर त्यासाठी सुद्धा आजकाल नवीन नवीन प्रकारचे उपकरण आलेले आहेत. तर कमी वीज वापरणारे, कमी उष्णता निर्माण करणारे, जास्त व्होल्टेजवर चालणारे, जास्त विद्युत प्रभार वापरणारे. तर बघा, कमी वीज वापरणारी जी काही उपकरणे आहे अशी उपकरणे आपण आपल्या घरामध्ये वापरावी, जेणेकरून आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी जी आहे किंवा बिल जे आहे, इलेक्ट्रिक बिल जे आहे ते कमी प्रमाणात येईल आणि विजेचा वापरसुद्धा कमी प्रमाणात होईल. आणि आपण त्यासाठी सोलार पॅनलसुद्धा वापरू शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील वीज आपण वाचवू शकतो. त्यानंतर आहे, जर प्रत्येक रोध आरचे n रोधक समांतर संयोगात जोडलेले असतील तर त्यांचे समतुल्य रोध असेल. आता रोध आर म्हणजे काय, तर रेझिस्टन्स. आरला काय म्हणतात, रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स काय करतो, एखाद्या वाहकातून विद्युतधारा प्रभावित जर होत असेल तर त्या वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होतात. वाहकात प्रवाहित इलेक्ट्रॉन्स कमी अधिक वेगाने गतिमान असतात, तर प्रवाहादरम्यान मुक्त इलेक्ट्रॉन्स त्या वाहकातील इतर इलेक्ट्रॉन व आयनांवर आदळतात आणि आदळणारे इलेक्ट्रॉनच्या मार्गात जो अडथळा निर्माण होत असतो त्याला आपण विद्युत प्रवाह अडथळा असे म्हणतो आणि त्यालाच रेझिस्टन्स असे सुद्धा म्हटले जाते. रेझिस्टन्स म्हणजेच रोध. तर आता याच्या समांतर संयोगात जर यांना जोडले तर त्यांच्यामध्ये समतुल्य रोध असेल. काय असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे R/n². त्यानंतर आहे B n²/r, C n/r आणि D R/n. तर बरोबर उत्तर आहे R/n, मीन्स रेझिस्टन्स भागिला n. विद्युत प्रवाहाचे एकक खालीलपैकी कोणते आहे. विद्युत प्रवाहाचे एकक, तर बघा, विद्युत प्रवाहाचे एकक व्होल्ट, ॲम्पियर, ओहम की वॅट. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ॲम्पियर. विद्युत प्रवाहाचे एकक हे ॲम्पियर आहे. यामध्ये विद्युतचा प्रवाह मेजर केला जातो. जर वाहकातून एका सेकंदात 1 कुलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही 1 ॲम्पियर इतकी असते. ओके. आणि मिली ॲम्पियर व मायक्रो ॲम्पियर हे सुद्धा विद्युतधारेचे अतिसूक्ष्म परिमाणे आहेत. म्हणजे मिली ॲम्पियर आणि मायक्रो ॲम्पियर सुद्धा असतो. 1 MA मीन्स मिली ॲम्पियर होते आणि 1 मायक्रो ए मीन्स मायक्रो ॲम्पियर. तर हे सुद्धा विद्युत प्रवाहाचे एकक मानले जातात. त्यानंतर आहे, विद्युत सर्किटमध्ये व्होल्टमीटर काय मोजते. विद्युत सर्किटमध्ये व्होल्टमीटरचे काम काय आहे, काय मेजर करण्याचे आहे. तर विद्युतधारा, प्रतिकार, संभाव्य फरक की शक्ती. तर संभाव्य फरक हे मेजर करण्यासाठी व्होल्टमीटरचे काम आहे. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंतचे जे अंतर आहे, तो फरक जो आहे तो मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर यूज केल्या जातात. त्यानंतर आहे, ओहमचा नियम काय आहे. बघा, ओहमच्या नियमानुसार काय आहे. तर ओहमच्या नियमामध्ये V = I/R आहे. V मीन्स पोटेन्शियल डिफरन्स, I मीन्स करंट आणि R म्हणजे काय, तर रेझिस्टन्स. तर बघा, I = V/R, नो VR, R = VI, P = IV. तर बरोबर उत्तर आहे, ओहमचा नियम आहे पोटेन्शियल डिफरन्स = करंट अपॉन रेझिस्टन्स. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणता विद्युत वाहक चांगला आहे. बघा, लाकूड, प्लास्टिक, तांबे आणि रबर. आपल्याला माहिती आहे लाकूड हा विद्युत दुर्वाहक आहे, प्लास्टिकसुद्धा विद्युत दुर्वाहक आहे. त्यानंतर तांबे हा धातू आहे. धातू हे विद्युत सुवाहक असतात, उष्णतेचे सुवाहक सुद्धा असतात. रबर हा सुद्धा विद्युत दुर्वाहक आहे. तर बरोबर उत्तर असणार आहे तांबे, म्हणजे तांबे हा विद्युत वाहक आहे. त्यानंतर आहे, प्रतिकाराचे SI एकक काय आहे. प्रतिकार, तर व्होल्ट, ॲम्पियर, वॅट, ओहम. तर बरोबर उत्तर आहे ओहम. प्रतिकाराचे SI एकक हे ओहम असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता थेट विद्युतधारेचा DC स्रोत आहे. AC आणि DC करंट असतात. बघा,
AC करंट हे आपल्या घरामध्ये असतात अल्टरनेटिव्ह करंट, आणि DC करंट याला डायरेक्ट करंट असे म्हणतात. आता डायरेक्ट करंट हे कंपनीमध्ये वापरले जाते, कारण कंपनीमध्ये जास्त व्होल्टेजची गरज असते. कोणत्याही मशीन जे आपण वापरत असतो त्या मशीन्सला खूप जास्त इलेक्ट्रिसिटी पाहिजे असते, खूप जास्त करंटची गरज असते. तर तिथे मोठ्या मोठ्या मशीनसाठी हा DC करंट असतो. DC म्हणजे डायरेक्ट करंट. तिथे कमी जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी होणार नाही, कंटिन्यू जशी आहे तशीच इलेक्ट्रिसिटी तिथे राहणार आणि ती सरळ स्ट्रेट असते. तर आपण जर बघितलं AC करंट, AC हा अल्टरनेटिंग करंट असतो, कारण आपल्या घरामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्होल्टेज घेणारे जे काही ऑब्जेक्ट किंवा वस्तू आपण म्हणू त्या असतात. जसे की मोबाईल आहे, मोबाईलला खूप कमी प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. जर आपण बॅटरी चार्जिंगला लावली तर त्यालासुद्धा इलेक्ट्रिसिटी खूप कमी प्रमाणात लागते. तसंच आपण घरामध्ये AC जर चालवला तर त्याला इलेक्ट्रिसिटी खूप जास्त प्रमाणात लागते. म्हणूनच ज्या काही वस्तू आहे आपल्या घरामध्ये खूप वेगवेगळ्या इलेक्ट्रिसिटी वापरणाऱ्या असतात, त्यामुळे घरामध्ये होममध्ये आपण AC करंट वापरत असतो आणि DC करंट हा मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये वापरला जातो. तर बघा आता थेट विद्युतधारेचा DC स्रोत कुठला आहे, तर अल्टरनेटर, जनरेटर, सौर सेल किंवा ट्रान्सफॉर्मर. तर बरोबर उत्तर आहे सौर सेल हा DC स्रोत आहे, डायरेक्ट करंट. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये फ्यूजचे कार्य काय आहे. तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये फ्यूज असतो. तर फ्यूजचे कार्य काय आहे, विद्युत प्रवाह वाढवणे, प्रतिकार कमी करणे, सर्किटला अतिप्रवाहातून संरक्षण करणे आणि AC ते DC बदलणे. AC ते DC. AC म्हणजे काय, तर अल्टरनेटिव्ह करंट. DC म्हणजे काय, तर डायरेक्ट करंट. तर बघा विद्युत प्रवाह वाढवण्यासाठी तर आपण फ्यूज वापरतच नाही. प्रतिकार कमी करण्यासाठी रेझिस्टन्स असतो. संरक्षण करणे किंवा AC ते DC बदलणे. तर आपल्याला बरोबर उत्तर आहे सर्किटला अतिप्रवाह. मी मगाशीच म्हटलं व्होल्टेज जर वाढले तर ऑटोमॅटिक फ्यूज तर कट होऊन जाते किंवा मेल्ट होऊन जाते आणि त्यामुळे आपल्या घरातील जे काही वस्तू आहे त्यांचे संरक्षण होत असते. म्हणूनच पर्याय क्रमांक क, सर्किटला अतिप्रवाहापासून संरक्षण करणे, बरोबर उत्तर आहे. जर तारेची लांबी दुप्पट केली तर त्याचा प्रतिकार कसा होतो. तारेची लांबी जर दुप्पट केली तर त्याचा प्रतिकार कसा होतो. अर्धी, दुप्पट, चौपट की तोच राहतो. तर तो दुप्पट होत असतो. तारेची लांबी दुप्पट केली तर त्याचा प्रतिकारसुद्धा दुप्पट होत असतो. त्यानंतर आहे समांतर सर्किटमध्ये एकूण प्रतिकार नेहमीच असतो. सर्वात मोठ्या प्रतिकाराइतका, सर्वात लहान प्रतिकाराइतका, सर्वात लहान प्रतिकारापेक्षा कमी, सर्वात मोठ्या प्रतिकारापेक्षा मोठा. समांतर सर्किटमध्ये एकूण प्रतिकार नेहमीच रिकामी जागा असतो. तर बरोबर उत्तर आहे सर्वात लहान प्रतिकारापेक्षाही कमी असा प्रतिकार तिथे नेहमीच असतो. विद्युत ऊर्जेचे एकक काय आहे. बघा विद्युत ऊर्जेचे एकक, तर विद्युत ऊर्जेचे एकक जूल, वॅट, कुलॉम, ॲम्पियर. तर याचे बरोबर उत्तर आहे वॅट. विद्युत ऊर्जेचे एकक वॅट असे असतात. आणि वॅट कसे काढतात, तर पॉवर इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. पॉवरचा फॉर्म्युला, पॉवरचं युनिट काय असते, तर 1 जूल अपॉन 1 सेकंड. आणि 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजेच 1 वॅट होत असतं. आणि वॅट हे कॅपिटल W ने डिनोट करतात. इनॅन्डेसेंट लाईट बल्बच्या फिलामेंटसाठी सामान्यतः कोणते साहित्य वापरले जाते. तर ॲल्युमिनियम, तांबे, टंगस्टन की लोखंड. बघा सगळे धातू आहे. तर इनॅन्डेसेंट लाईट जर बनवायचं असेल तर लाईटच्या आतमध्ये सगळ्यात पॉवरफुल धातू असतो आणि तो आहे टंगस्टन. बघा तर टंगस्टनची तार ही आपल्या लाईटमध्ये लावलेली असते आणि टंगस्टन हा याचे जो काही आपण बॉइलिंग पॉईंट म्हणू तो मेल्टिंग पॉईंट जो असतो तो 3400 इतका याचा हाय मेल्टिंग पॉईंट असतो. धातूंचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट खूप जास्त हाय असतात, त्यामुळे धातू इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. त्यानंतर आहे तापमान वाढल्याने वाहकाचा प्रतिकार काय होतो. तापमान जर वाढले तर वाहकाचा प्रतिकार काय होतो, कमी होतो, वाढतो, तसंच राहतो की प्रथम कमी होतो व नंतर वाढतो. तर बरोबर उत्तर आहे वाढतो. तापमान वाढले की वाहकाचा प्रतिकार सुद्धा वाढतो.
सर्किटमध्ये रेझिस्टरचा उद्देश काय असतो? रेझिस्टन्स काय करत असतात? तर विद्युत प्रवाह वाढवण्यासाठी, व्होल्टेज कमी करण्यासाठी, विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी. तर विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी रेझिस्टन्सचा उपयोग केला जातो. विद्युत जर खूप जास्त पॉवरने येत असेल तर त्याला अडवण्याचे काम, त्याला कमी करण्याचे काम किंवा त्याला नियंत्रित करण्याचे काम हे रेझिस्टन्सचे असते. संभाव्य फरक व्ही आणि विद्युतधारा I यांच्यातील संबंध कोणाने शोधला जातो? बघा, संभाव्य फरक व्ही मीन्स काय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे संभाव्य फरक. विद्युतधारा I म्हणजे काय? करंट. तर या दोघांतील संबंध शोधण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरत असतो? तर न्यूटन, ॲम्पियर, ओहम की व्होल्ट. तर यामध्ये ओहमचा फॉर्म्युला वापरला जातो. V=IR. आता मगाशीच आपण फॉर्म्युला बघितला. V=IR. I मीन्स करंट आणि R म्हणजे रेझिस्टन्स. त्यासाठी ओहमचा नियम लागतो. तर प्रतिकाराचे SI एकक काय आहे? प्रतिकाराचे SI एकक काय आहे? न्यूटन आहे, ओहम आहे, वॅट आहे की जूल आहे? तर बरोबर उत्तर आहे ओहम. प्रतिकाराचे SI एकक ओहम आहे. धन्यवाद मित्रांनो.